24 ला 10-11 वाजून 2 मिनिटांनी पहिलाच बॉल स्ट्रॉंगली अपील नो रनचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धाव थांबवण्यात आली आहे. सुरुवात झाली इथे मात्र निर्धावनं. 4 षटकांचं हे सत्र आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं आणि कंपल्सरी 3 ओव्हर या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायचे आहेत. अन्यथा तुमचा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू ओहो हो या वेळेला नो बॉलचा इशारा. क्रीजची जी सीमा आखली गेली आहे ती कुठेतरी इथे मात्र ओलांडतायत. नो बॉल आणि त्याच्यावर धावून किती धावा पूर्ण केल्यात तर डेफिनेटली 2 म्हणजे नो +1 = 3. 3 धावा इथून मात्र अंकित केल्या जातील आणि धावा संख्या 3 धावेने वधारेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 या अंकावर. मी आधी म्हटलं कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण श्री गणेशाच्या नामस्मरणाने करत असतो आणि कुठेतरी इथे मात्र श्री गणेशा होताना दिसतोय. आता मात्र नाणीटने संघाचा डेफिनेटली किरणजी जन्ने साहेबांकडून बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला देण्यात आलं आणि तोच नांदिटणे संघ. तदनंतर आता मात्र मुख्य मंचावर मान्यवर पाहुणी आहेत आणि समोर मात्र नांदिटणे आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना याच गावातील पॉवर शेलार बी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर शेलार फ्री हिटचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. एबीपी माझा वाला लाख म्हणत असतील पण आज आम्ही जय बजरंग चषकच्या मार्फत म्हणतोय उघडा डोळे पहा नीट. ही आहे फ्री हिट. पाहिजे तसा फायदा घेता आलेला नाहीये फ्री हिटचा. फॉर्म मध्ये येण्याकरिता एक संधी कारण क्रिकेटमध्ये अनुभव आणि संधी या 2 शब्दांना खूप महत्व देण्यात आलेलं आहे आणि ती संधी चालून आली होती कारण कुठलाही मोठा फटका कुठल्याही क्षेत्रामध्ये कन्वर्ट करण्याची एक संधी तुम्हाला होती कारण फ्री हिटवर रनआउट आउट असतं आणि ती संधी होती. त्या संधीचं सोनं मात्र करण्यात आले नाहीये. क्रिकेटमध्ये संधी येईल. संधी केल्यानंतर सिद्ध करा. सिद्ध केल्यानंतर क्रिकेट तुम्हाला आपोआप मोठं करताना दिसेल. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल आपण इथे मात्र पाहताय. पुनश्च एकदा इथे मात्र दिशा देते आहेत. चेंडू एक्स कव्हरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषा पलीकडे. जय बजरंग चषक मधील आला इथे मात्र पहिला चौकार. जय बजरंग जय हनुमान या नावाचा गजर करत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार 4. मोठ्या खेळाडूंसाठी सूचना आहेत. खेळाडू कक्षामध्ये त्यांचे टीम ओनर आणि प्लेइंग 11 मध्ये असणारे खेळाडूच असतील. या गोष्टीची आपण नोंद घ्या. इट्स अ डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. निर्धाव फेक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. त्या खेळाडू कक्षामध्ये खेळाडूचे टीम ओनर आणि फक्त 11 खेळाडू असतील. त्याच्या व्यतिरिक्त कोण आढळल्यास त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल 2 धावांनी आणि खेळाडूंनी खाली उतरायचं नाहीये. तब्बल 2 ते 3 कॅमेऱ्याने ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग होते. प्रत्येक गोष्टीच्या क्षणचित्र ते टिपले जातं. एखाद्या संघाचा खेळाडू जर खाली उतरलेला दिसेल ना तर मग त्यालाही पॅनलाइज केले जाईल शिस्तीला. कारण शिस्तीनं संघ पुढे जातो, शिस्तीनं गाव पुढे जातो, शिस्तीनं राष्ट्र पुढे जातं आणि शिस्तीनं देश पुढे जात असतो. त्यामुळे शिस्तीचं पालन तो काटेकोरपणे केलं जातं कारण आपण खेळताय जय बजरंग चषक 2024. मी आधी म्हटलं जय बजरंग 2024 जय बजरंग चषक 2024 बस अभी भी झाकी है. 2025 अभी भी आना बाकी है. नेक्स्ट सीझन खूप वेगळ्या दिग्गज आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पोहोचूया धावसंख्या तुमच्यापर्यंत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 9 या अंकावर चेंडू संपलेत आतापर्यंत 5. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहताय सिंगल धाव चोरली अक्षरशः असं म्हणायला हरकत नाही. स्वतःला झोकून देत आहेत. खेळाडूकडे आधी पहा. खेळाडू ओके का? ओके असेल तर आमच्यापर्यंत पेयवाहक पोहोचा. नांदेडने संघ पेयवाहक पोहोचवायचं आपला. येस पाणी घेऊन पोहोचा. डेफिनेटली खेळाडू ओके असेल तर इशारा फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा. येस ओके. मी तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचेन. भात कापणी झाल्यानंतर प्रत्येक क्रिकेट रसिकाला ओढ कसली लागते. मी म्हटलं ना की वाडा भिवंडी जे आहे ते क्रिकेटची पंढरी आहे. मग अर्थातच लहान मुलांना प्रत्येक किंवा लहानापासून आपण क्रिकेटचा बाळकडू पियत आलोय. मग प्रत्येक जास्ती ओढ कशाची लागते ना तर भात कापणी झाल्यानंतर मैदान बनवायची.
मग मैदान बनवत असताना शेताच्या बांधांवरून पण कित्येकदा दुखापती आपण घेतल्यात आणि या छोट्या मोठ्या दुखापती झेलणारे आम्ही आहोत आणि झेलून मोठे झालेले आहोत आणि अर्थातच या छोट्या मोठ्या दुखापतींना घाबरणारे आम्ही तरी नाहीत नांदेडकर दाखवून देत आहेत. नक्कीच आपण इथून मात्र पाहत आहे षटक क्रमांक पहिल्या संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. क्रिकेटचं दैवत ज्याला म्हटलं गेलं आणि खऱ्या अर्थानं वानखेडे स्टेडियमवर ज्यांचा पुतळा उभा राहिला आणि पुन्हा एकदा वानखेडेच्या भिंतींना आवाज ऐकायला मिळाला सचिन सचिन आणि त्याच क्रिकेटच्या दैवताचा जर्सी क्रमांक आता मात्र 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचतोय. 100 सेंचुरी ठोकल्या म्हणून नव्हे तर दिलेल्या पंचांच्या निर्णयाचा हसत हसत ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वीकार केलाय. मग कित्येकदा न कळत कुठेही आऊट दिलं गेलं असावं किंवा चुकीमुळे आऊट दिलं गेलं असावं आऊट नसतानाही तेही पंचांचा निर्णय स्वीकारलाय म्हणून सचिन रमेश तेंडुलकर सरांना आज मात्र क्रिकेटचं दैवत म्हटले गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नेक्स्ट बॉल हवे यावेळेला हा चेंडू खूप वेळ हवेमध्ये नो मॅन झोन जणू काही लॉकडाऊन लागले क्षेत्रामध्ये मानवीराई क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि धावसंख्या इथून मात्र ट्रॅव्हल होतीये. यस 2 धावसंख्या 12-12 या अंकावर. अर्थातच मोरिया स्पोर्ट सूर्यानगर विपक्षात चावे स्पोर्ट चावे बी या 2 संघांमध्ये नाणेफेक इथून मात्र होणार आहे. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे ही विनंती आम्ही तुम्हाला सातत्यपूर्वक करतोय कॉमेंट्री बॉक्सची. कारण कॉमेंट्री बॉक्सचाही उल्लेख आम्ही तुमच्यापर्यंत करू. अर्थातच स्वर्गीय संगीता विराज चाळके स्टुडिओ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो. या स्टुडिओमध्ये तुम्हाला रिपोर्टिंग बॉक्स स्कोअर बुक कॉमेंट्री बॉक्स आणि डीजे कक्ष पाहायला मिळेल. ओहो हो 1 बाउन्स. अर्थातच दानशूर राजा समाजसेवेमधलं खूप मोठं नाव निलेश सामरे स्टँडला सलामी देऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार 4. सत्रामध्ये पोहोचवलं होतं. सीता मातेनी सिंदूर भरलं गेलं आणि हनुमान रायाने विचारलं की का भरलं तर ते म्हटलं सीता मातेने अतिशय चांगलं उत्तर दिलं की प्रभू श्री रामचंद्राला आवडतं म्हणून. आणि त्या दिवसापासून हनुमान रायाने संपूर्ण अंगाला त्यांच्या भगवा रंग लावून घेतला आणि अर्थातच हे भगवा रंग हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्जोईत चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16-16 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नेक्स्ट बॉल ओहो हो या वेळेला आपण हा चेंडू पाहताय डॉट बॉल. नक्कीच आमचे परमित्र आणि सातत्याने या समालोचन क्षेत्रामध्ये आम्हाला मदत करणारे व्यक्तिमत्व आदरणीय ॲडव्होकेट हरीश पाटील साहेब रजा घेत आहेत. कदाचित भिवंडी नगरीमध्ये पोहोचायचंय. तदनंतर पंकज साहेब सुद्धा रजा घेताना पंकजी पवार साहेब रजा घेताना पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्य जिजाऊ सामाजिक संस्था समन्वयक रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब आपण आलात. या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. यावेळेला या 4थ्या चेंडूवर धावा कन्वर्ट होत आहेत. 2 धावसंख्या 2 धावेच्या वरतीनं 18-18 50 षटक ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. डेफिनेटली अर्थात चिकू विराट कोहलीचं हे जर्सी क्रमांक 18 या अंकावर धावफलक. संघाकडून जर षटकारांची भाषा बोलायला सुरुवात झाली किंवा षटकार जर का ठोकले तर आदरणीय शिवा पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. सिंगल मेथिया सिंगलला धावसंख्या वधारती जाऊन पोहोचते ती म्हणजे जगात बारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेप्रमाणे जयंती आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थातच हा आकडा धावफलकावर आता मात्र जोडला जातोय. चेंडू संपले आतापर्यंत 5 धावसंख्या 19 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल इथे मात्र उचलून खेळलाय चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय चषक मधील आला इथे मात्र पहिला षटकार 6.
25 मेरे राम अयोध्या आ रहे है 22 तारखेला आज आय थिंक प्रभू श्रीरामचंद्राच्या सकाळच्या सत्रामध्ये मूर्त्याही मंदिरामध्ये पोहोचल्यात. गंगाचं पाणी असेल, समुद्रांचं पाणी असेल, संपूर्ण नद्यांचं पाणी पोहोचलंय. एक विधी असते ती पूर्ण केली जाईल आजच्या दिवसापासून प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची. आणि प्रत्येक हिंदूंचं स्वप्न होतं प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर बनावं. मित्रांनो, प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा 14 वर्षानंतर वनवासातून पोहोचले तेव्हा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. आणि 500 वर्षानंतर आपण खूप भाग्यवान आहोत की वर्षातून दोनदा आपल्याला दिवाळी साजरा करण्याची इथून मात्र संधी मिळाली आहे. मेरे राम अयोध्या आ रहे. आणि अर्थातच प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर बनतं. ॲटलिस्ट 5 दिवे तरी 22 तारखेला प्रत्येकाने आपल्या घरासमोर लावायचे आहेत आणि खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करायची आहे. सवयात तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर सुशांत लांडले गेले. सुशांतचा हा पहिलाच बॉल. इथे मात्र अटॅक करायचं होतं. सिंगल इथे मात्र मिळते. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 26-20 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आणि 26 धावा एकेरी धावेने धावसंख्या 26-26 चांगली धावसंख्या इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. अर्थात आमचे गुणलेखक मित्र यस ललित जबरदस्त चे विनामूल्य 4 दिवस गुणलेखकाची भूमिका जय बजरंग चषक करिता निभावणार आहेत. ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांची नियुक्ती केली आहे ललित आपण पाहू शकताय. निर्धाव फेके डॉट बॉल जिसका था मुझे इंतजार. कुठेतरी मात्र हा चेंडू डिलिव्हर झालाय निर्धाव स्वरूपात. इथे मात्र आपण पाहू शकताय डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहताना पाहायला मिळतोय. या तिसऱ्या षटकातील खूप महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जर का सर्वाधिक धावा कन्वर्ट झाल्या ना तर अंतिम षटकामध्ये कुठेतरी थोडंसं प्रेशर कमी पाहायला मिळतं. शिवा पाटील साहेबांकडून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर डीप क्षेत्रामध्ये सरळ ट्रॅव्हल होतोय. मेन पंचांचा इशारा तर आमच्यापर्यंत पोहोचलाय. यस कॅन्सल कॉल होऊन पोहोचलाय. चौकार 4. अरे बोल बजरंग माता अंजनी के लाल महाबली. नक्कीच अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. आणि निश्चित रूपानं त्याच भगवंताच्या नावाने जय बजरंग चषक आणि ही टीम खेळताना पाहायला मिळते. वाक्य आम्हाला 1000 वेळा घ्यायला जरी बोललं तरी आम्ही घेऊयात. हम बडी नाही आहे हमारे पीछे जो ताकद है वो बडी आहे. अर्थातच शेलारचा मारुती राया आणि त्या मारुती रायाचं हे गीत. आणि मारुती रायांबद्दल आम्ही डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवू कारण जिथे जिथे रामकथा होते तिथे तिथे वरदान आहे मारुती रायाला. तिथे मारुती राया सातत्याने उपस्थित असतात. अनुभव घेऊ शकता. नक्कीच चौकार. धावसंख्या 30 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा फक्त दिशा देत आहेत या चेंडूला आदरणीय किरणजी चन्ने साहेब आणि द लेजंड ऑफ भिवंडी विलासार साहेबांच्या फ्लेक्स या दोन्ही फ्लेक्सच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला इथून मात्र यस पाहायला मिळते. शिवा पाटील साहेबांकडून 500 रुपये होते. एक 6 कन्वर्ट झालाय. त्या 6चे पैसे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचलेत. धन्यवाद आदरणीय शिवा पाटील साहेब. नो फोन पे नो गुगल पे ओनली अँड ओनली रोकणार असता इथे मात्र पोहोचलेत. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 32 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहताय. नक्कीच इथे मात्र सिंगल आपल्याला पाहायला मिळते. पंच काय असेल सिंगल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 33. निश्चित रूपानं विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार व्यक्तिमत्व अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार अभिवादन करून या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही निश्चित रूपानं सुरुवात करतोय या समालोचनाला. आपण पाहू शकताय कोण विसरेल त्याही व्यक्तिमत्वाला. सिंगल इथून मात्र मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा होतील का पूर्ण तर डेफिनेटली
इथे मात्र धावा पूर्ण होतील. 2 धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 35 विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असलेला आकडा 35. शाळेची मुलं पोहोचली असतील तर आत्तापासून अभ्यासाला लागा मित्रांनो. 35 हा आकडा महिन्यामध्ये ठेवा. आणि अर्थातच षटक क्रमांक 4-3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 परफेक्टली 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवली आहेत. मग याचा अर्थ तुम्ही पुढच्या षटकाला वेळ करू नका, वेळ कराल असं नाही आहे. पेयवाहक पोहोचतायत. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण त्यांनाही पाहाल. त्यांची कीर्ती जेवढी करावी तेवढी कमी आहे. मान्याचं एकमेव कारण की माणसाला, कारण खूप साऱ्या पदवी द्या व्यक्तिमत्वांकडे आपण पाहिल्यात, कारण त्यांचा एवढा अभ्यास करणं शक्य नाही आहे किंवा त्यांच्याविषयी मी बोलावे इतकाही मी मोठा नाही आहे. पण माणसाला माणूस म्हणून अधिकार, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या व्यक्तिमत्वाने दिला अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनाही आपण इथून मात्र त्रिवार अभिवादन करूयात. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर विपक्षात चावे स्पोर्ट्स चावे. रिपोर्टिंग करायचंय संगीता स्टुडिओला, आपण स्वर्गीय संगीता साळके स्टुडिओला आपण रिपोर्टिंग करायचंय. कारण रिपोर्टिंग बॉक्स 6 आहे. जो संघ सर्वात आधी रिपोर्टिंग करेल त्याचं वेट केलं जाईल. दुसरा संघ जर लेट पोहोचला या दोन्ही संघ वेळ करू नका. कठोर पावलं फक्त आमच्या आयोजकांना उचलायला नका लावू. निश्चित रूपानं मग आठवावं लागेल 14 तळ्याचा सत्याग्रह. तदनंतर अर्थातच राम आपल्या सर्वांचा आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह कोण विसरेल. अर्थातच यस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट बॉस बॅटनं खेचून मारलाय चेंडूला. कुठेतरी वेग थोडासा मंदावला गेला. क्षेत्ररक्षक टपून बसलाय. या पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होईल आणि विकेट क्रमांक पहिलं तंबूच्या असलेला म्हणजे पॉवर बी संघाला 1 विकेटचं पतन करण्याकरिता किती संघर्ष करावा लागलाय इथे मात्र पाहायला मिळालाय. विकेटचं पतन फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असलेला. नक्कीच विकेटचं पतन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन आपण इथून मात्र होताना पाहत आहे. चांगली सुरुवात गोलंदाज प्रणयची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणय सज्ज होतो षटकातील. नेक्स्ट बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. हा ही फटका फसलाय की काय. यस, फटका फसलाच होता. अनेक सिनियर कॉमेंटेटरला आपण ऐकलंय कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा मॅच पकडा. आणि कुठेतरी इथे मात्र झेल होतोय ड्रॉप. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचतीये 37 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आता पाहायला मिळतोय. हो या वेळेला आपण पाहताय या वेळेला स्वीट व्हॉइस पोहोचलाय बनसांच्या या कानापर्यंत. मग या क्षणाला आम्ही पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये का ठेवतो ना, त्याचा व्हॉइस आपण प्रत्येकाने घेतला असेल. विकेटचं पतन फलंदाज बाद. बॅक टू द डेफिनेटली नांदिडनेकरी भगवादारी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण त्याच्या टी शर्टचा कलर भगवा आपल्याला पाहायला मिळतोय. भगवा धारण केलाय. अर्थातच विकेटचं पतन. मग असं डाऊट होतं या 3 चेंडूंवरून
की प्रणयला पॉवर प्लेचं षटक का नाही दिलं, कारण पॉवर प्लेच्या षटकाचा विचार करता धावा खूप साऱ्या कन्वर्ट झाल्या त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. येस, पॉवर प्ले मध्ये 10 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 2 गड्यांना बाद केलंय. या वेळेला आपण पाहताय व्हाईट बॉल आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 38 या अंकावर. मंचावर किरणजी चन्ने साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही आमच्या वाडा तालुक्याचंही खूप जवळचं नातं आहे डेफिनेटली, कारण योगेशजी गवा त्यांचे नातेवाईक आमच्या जवळच राहतात आणि कौसुब चन्ने सातत्याने तिथे उपस्थित होतात जे की आमचे जवळचे मित्र आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ इथे मात्र बाकी राहतोय. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल इथे मात्र उडवला गेलाय. झेल संधी इथे मात्र झेल होईल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. मारला गेला. टॉन्ट मारला गेला विभीषणाकडून लंकाधीश श्रीरामांबद्दल आणि मग फाडून दाखवली छाती आणि दर्शवलं की प्रभू श्रीरामचंद्र माझ्या हृदयामध्ये आहेत आणि ज्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. ओहो हो, या वेळेला फटका फसलाय. खूप कमी उंची पाहायला मिळाली. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 39 या अंकावर. चेंडू संपलेत आतापर्यंत. 5 धावसंख्या आहे 39. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष अजूनही बाकी राहतोय. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर सेमी हेलिकॉप्टर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करायचं होतं. सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावेच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 विजयाकरिता 42 धावांचा आव्हान समोर ठेवलाय आणि 42 धावांचा आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉम बॉक्स मध्ये जॉईन होतील मोनीजी पाटील आणि आम्ही जॉईन होईल टॉस बॉक्स मध्ये. किरणजी चन्ने साहेबांना विनंती करतोय रजा घेत आहेत साहेब. आपल्या शुभ हस्ते एक सामन्याची नाणेफेक आपण इथून मात्र करायची. माननीय सरपंच आदरणीय किरणजी चन्ने साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक इथून मात्र केली जाईल टॉस बॉक्स मध्ये. जे टॉस बॉक्स आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. श्री रघुनाथ त्रिंबक भोईर साहेब डॅशिंग पर्सनॅलिटी. फोटो सर्व काही सांगून जातं. आणि पप्पूबाई आपणासी विनंती करतोय. अमोलजी तपासे आपणासी विनंती करतोय आपणही यायचं आहे. आपल्याही शुभ असते. ही अमोल साहेब यस अमोल साहेबांनाही विनंती करतोय. साहेबांनाही विनंती करतोय आपणही यायचं आपल्या शुभ असते. या सामन्याची नाणेफेक केली जाईल. वेलकम आदरणीय किरणजी चन्ने साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपल्या शुभ असते नाणेफेक केले. साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपल्याही शुभ असते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण पाहू शकता यस सावे संघ कॉलिंग इथून मात्र देतीये. यस पप्पूबाई यांच्या शुभ असते छापा कॉल आणि यस छापा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. स्थानिक कितीमध्ये विन होतोय आपण पाहूयात. आपण जॉईन होतोय श्री रघुनाथ त्रिंबक भोईर यांच्या मार्फत. उपस्थित आम्हाला टॉस बॉक्स. सर्वात आधी कॅमेरामॅन एकच विनंती करीन, टॉस बॉक्सच्या वरची दिशा दाखवा, वरची बाजू दाखवायची आपण. कारण मी आधी म्हटलं क्रिकेटचं बाळकडू लहानापासून आपण मिळतं आणि बाजारात गेल्यानंतर आई वडिलांकडून प्रथम अट्टक करणारे ज्या बॅट्स आहेत लहानापासून आपण खेळत आलोय त्या डेफिनेटली आपल्या टॉस बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेनं. नाणेफेक इथे मात्र विन झालंय चावे स्पोर्ट्स चावे संघ. नाणेफेकच्या मार्फत पहिला विजय ते मिळवलाय, कसं वाटतं? नक्कीच नाणेफेक मिळवलं आहे. तर प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. डेफिनेटली क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय. 4 षटकांचा सामना. किती धावांच्यात रोखाल? नक्कीच कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कवाड अंबाडी असोसिएशनमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा आपण खेळला असाल, पण जय बजरंग चषक दॅट्स क्वालिटी. आयोजनाबद्दल काय म्हणाल? नक्कीच आयोजनामध्ये जेव्हा आम्ही इथून प्रथम एंट्री केली तेव्हाच आम्ही पाहिलं आयोजन हे भव्यदिव्य असेल आणि जेव्हा आतमध्ये आलो त्यापेक्षा जे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात जास्त होतं. तर धन्यवाद पूर्ण शेलार टीमचे का त्यांनी आम्हाला इथपर्यंत खेळायला संधी दिली. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक असेल. तदनंतर जातोय मोरिया स्पोर्ट सूर्यानगरच्या संघाच्या दिशेने. नाणेफेक जर का आपण विन झाला असता तर कोणता निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मात्र फलंदाजी आली आहे. 4 षटकांचा विचार करता किती धावांपर्यंत मजल मारल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. कोणते असे फलंदाज आहेत त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे? सर्वांच्याच भरोसा आहे. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. तर आपण पाहू शकता नाणेफेक कक्षातून न्यूज होत्या. प्रथमतः नाणेफेक फिन झाला. इथे मात्र चावे स्पोर्ट चावे संघ क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला आणि आमंत्रित केले सूर्यानगर संघाला फलंदाजी करण्याकरिता. ओव्हर टू कॉम्बॉक्स मनीष पाटील. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. धन्यवाद. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण बुद्धीच्या आराध्य देवता गणपती बाप्पा यांना वंदन करून जाऊयात मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक 2024चा हा महासंग्राम पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीने सातत्याने उल्लेख केला गेला की या विभागामध्ये अनेकदा प्रत्येक खेळाडू एक्सपेक्ट करतो की एक चांगली स्पर्धा खेळायला मिळावी आणि या आयोजनाच्या माध्यमातून मी म्हणेन की ती चांगली स्पर्धा आपल्या समोर आपल्या भेटीसमोर आली आहे. आणि पहिलीच मॅच रंगते. एका बाजूला जर बघितलं गेलं तर आपल्याला टीम पॉवर शेलार ज्युनियर अर्थात पॉवर शेलार बी आपल्याला संघ पाहायला मिळतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर टीम नांदेडने अर्थात पप्पू 11 नांदेडने असं संघ पाहायला मिळतोय. आणि प्रथमतः जर बघितलं गेलं तर बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती बनवली गेली ती टोटल 42 धावांचा वन दिलाय. हेच 42 धावांचा वन पार पाडताना 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. एका बाजूला प्रणय आहे, दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर यशला आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती आला 4 धावा. पहिला चेंडू जर बघितला गेला तर धावसंख्या फलकावरती आपण पाहिला त्या टोटल 4 बॉल तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या मेरिट मध्ये पाठीमागे खेळाडू तैनात आणि झेल टिपली जाईल. विकेट क्रमांक पहिला फलंदाजाला परतावं लागेल. या आधी देखील उल्लेख केला होता की एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आल्या आणि तुम्हाला या स्पर्धेचे काहीशी नियमावली जी आहे ती पाळावी लागेल. कारण की ही फक्त स्पर्धा मर्यादित नाहीये. या स्पर्धेतून येणारे दुसरे आयोजक जे असतील किंवा यानंतर ज्या पण स्पर्धा होणार आहे तिथून त्यांना एक संदेश देखील दिला जाईल की एक शिस्तबद्ध डिसिप्लिन वाली स्पर्धा कशी बनवायची आहे किंवा क्रिकेटला एका उंचीवरती न्यायचं असेल तर मग ते आयोजन कसं असलं पाहिजे, त्यांचे डिसिप्लिन त्यांचे रूल्स रेग्युलेशन कसे असले पाहिजे, सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. सो खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला तुमचे 11 खेळाडू आणि त्याचबरोबर तुमचा एक कोच किंवा तुमचा स्पॉन्सर जो असेल त्याच्या अतिरिक्त कोणीही नकोय.
आणि ज्या खुर्च्या ठेवल्या त्या खुर्च्यांवरती बसावं लागेल. जवळ मागच्या दिशेने बघा, पहिल्या चेंडूवरती आला चौकार, तदनंतर जर बघितलं गेलं तर मग दुसऱ्या चेंडूवरती परत फेड केली आहे आणि त्या चौकाराचा उत्तर हा विकेट मध्ये दिलाय. बोला तयार, चेंडू क्रमांक 3. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला, फटका सुंदर आहे आणि चेंडू तितक्या सुंदरतेने निघून चाललाय. सीमारेषा बाहेर आलाय मोठा फटका, षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक. आणि नक्कीच मी एक गोष्टीचा चांगल्या पद्धतीने उल्लेख करेन की टीम जय बजरंग स्पोर्ट शिलार संघ फक्त क्रिकेटमध्ये नाही आहे तर मग समाजकार्यामध्ये देखील आहे. असं म्हणतात ना की जनसेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा असते आणि तुम्हाला ईश्वराची सेवा करायची असेल तर मग तुम्ही जनतेपर्यंत पोहोचून त्यांची सेवा करणं देखील गरजेचं आहे. आणि नुकताच 2 दिवसापूर्वी आपण जर बघितलं तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जय बजरंग संघ जो आहे त्या संघाने मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी टोटल 15 पेशंट पाठवलेले आणि ते आज दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत त्यांचं सक्सेसफुल ऑपरेशन करून ते आपल्या घरापर्यंत पोहोचणार आहेत. मग ह्या गोष्टी गरजेच्या असतात की तुम्ही जनतेपर्यंत किती चांगल्या पद्धतीने पोहोचता किंवा जनतेची सेवा किती चांगल्या पद्धतीने करता. कारण की म्हणतात ना की जनतेची सेवा केली हीच खरी ईश्वर सेवा असते आणि तीच ईश्वर सेवा जनसेवा ही आज इथे पूर्ण केली जाते. त्याचबरोबर सर्व गरजूंना मोफत पाणी वाटप ही सेवा देखील मंदिराच्या इथे चालू केली गेली आहे. त्याचबरोबर अनेक सारी कामं जे करतायत ती आपण येणारी जशी जशी स्पर्धा पुढे चालेल ना आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ. कारण की कसं असतं की केलेली गोष्ट ही लोकांपर्यंत पोहोचवणं देखील गरजेचं असतं की तुमच्यासाठी कोणता मंडळ किंवा कोणता संघ जो आहे तो किती चांगल्या पद्धतीने तत्पर आहे आणि काम करतं ते देखील पोहोचवणं गरजेचं आहे. जवळ मागच्या दिशेने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती, अर्थात 42 धावांचा पाठलाग करताना उत्तर जशाच तसं देते टीम पॉवर शेलार. बोला तयार, फुलर लेनचा चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये बाउन्स पहा. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू सरळ निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगत आली आहे. आदरणीय ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या माध्यमातून टीम पॉवर शेलार जर वॉन होते तर आदरणीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांच्याकडनं रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपयाचा. फुलर लेनचा चेंडू डॉट बॉल आलाय बॅक टू, पण डॉट बॉल आला आणि नंतर जर बघितला गेला तर पंचांचा इशारा निर्धाव चेंडूने सांगता केली जाईल आणि या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर षटक समाप्त होत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल 14 आकड्यावरती. बघा, पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या फलकावरती पाहतोय एका विकेटच्या नुकसानवरती 14 आकड्यावरती प्रणय यशची जोडी मैदानामध्ये होती. पहिल्या चेंडूवरती प्रणयने फेस करताना खूप चांगल्या पद्धतीने चौकार जोडला देखील होता, पण तदनंतर जर बघितलं गेलं तर प्रणयला माघारी पाठवण्याचं काम हे अभिने केलं. पण तदनंतर म्हणतात ना की सुरुवात जर चांगली असेल तर शेवट चांगला आणि ती चांगली सुरुवात करण्यासाठी प्रतीक मैदानामध्ये आला. पहिल्याच 2 चेंडूंना फेस करताना 10 धावा बनवल्या आणि टोटल धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 14 आकड्यावरती. बघा, प्रेक्षक वर्गांना एक विनंती करेन की आमचा जो एंट्री गेट आहे तिथे ज्या तुमच्या बाईक्स आहेत सो त्या क्लिअर करायच्या जेणेकरून जे मान्यवर असतील त्यांच्या ज्या गाड्या त्या आतमध्ये येऊ शकतील. सो तुम्हाला विनंती करेन की पार्किंग लॉट आहे त्या पार्किंग लॉटमध्ये तुम्ही गाड्या पार्क करू शकता. जातोय मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. 15 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करावे लागतील कारण की पहिला मॅच पासून उल्लेख केलाय की ही स्पर्धा ज्या पद्धतीने बनवलंय किंवा ही स्पर्धा बनवण्याच्या पाठीमागे जी मेहनत घेतली आहे ना
हा पहा स्विचिटची तयारी, चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर, आणखी एक मोठा फटका सीमारेषा बाहेर आलाय चौकार, आणि चौकार आणि धावसंख्या फलकावरती वाढतीये, जाऊन पोहोचते 18 आकड्यावरती. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं फलकावरती 18. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि 18 आकड्यावरती धावसंख्या. शफल क्रॉस केल्या, जागा बनवली, बॅकवर्ड स्कोअर लेगला चेंडू चाललाय. पण म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जिद्द चिकाटी संघर्ष मेहनत या गोष्टीची गरज असते, पण त्याचबरोबर नशीब नावाची देखील गोष्टीची गरज असते, आणि इथे चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. 4 धावा. पुढचा चेंडू यावेळेला विकेटचा पतन पाहायला मिळतं, फलंदाज बाद होतोय, आणि विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जर बघितला गेला तर दुसरा. पहिला विकेटचा विचार केला तर पहिला विकेट अगदी दुसऱ्या चेंडूवरती परतला होता, तो म्हणजे प्रणय, आणि यावेळेस जर बघितला गेला तर यश परत यशच्या बॅटमधनं माघारी जाताना लगातार 5 चेंडूंना फेस करताना 3 चौकार, ज्यामध्ये एक डॉट बॉल देखील फेस केला. आणि इथे जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना पाठलाग करतायत 42 धावांचा, आणि या 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल 20 आकड्यावरती. म्हणजे अर्थात आता धावा बनवायच्या त्या 22. समीकरण जसं पुढे चाललंय किंवा ज्या पद्धतीने टीम पॉवर शेलवर बॅटिंग करते सोपं होत चाललंय, पण आता हे समीकरण रोखायचं असेल तर टीम पप्पूलन नांदिटने संघाला इथून एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा फलकावरती 26 आहेत. सव्वीस धावा फलकावरती आहेत. बोला तयार. अपसमच्या बाहेर चेंडू चांगला लेंथ वरती आहे का. तुम्ही जितका चेंडूला मेरिट पासून दूर ठेवाल, जितका तुम्ही चेंडूला बॅट्समनच्या रेडिएशन पासून दूर ठेवाल, तितकेच जास्त तुम्ही सक्सेसफुली देखील होत असता. आणि इथे तेच पाहायला मिळालं बघा. चेंडूला अपसमच्या बाहेर ठेवला, बॅटरने नक्कीच प्रयत्न केले पण निघून गेले यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, आणि डॉट बॉलची सांगता. आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 26 आकडावरती. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 26 धावा फलकावरती आहेत. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, 30 आणि 16 धावा बनवायच्यात. 12-16चे इक्वेशन आपण मैदानामध्ये पाहतोय.
बघा आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीरचं पारितोषिक पोहोचलं गेलं स्वर्गीय संतोष शांताराम भुईर यांच्या स्मरणार्थ जय बजरंग चषक 2024 आयोजित जय बजरंग शेलार या संघासाठी सौजन्य आदरणीय शांतारामजी तुकाराम भुईर साहेब आणि त्याचबरोबर श्री शालीन शांताराम भुईर यांच्या माध्यमातून त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. एक सुंदर ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती जे निर्णायक षटक आहे आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय. तिसरं षटक घेऊन जितेंद्र सुतार. बघा तिसरं षटक आता महत्वाचं का असणार आहे कारण की आपण अनेकदा पाहतोय ना की लिमिटेड ओव्हर्स असू द्या या T20च्या मॅचेस असू द्या वनडे असू द्या या मॅच मध्ये आपण अनेकदा पाहिलंय की शेवटचं षटक अर्थात तुम्ही जर दुसरं सत्र पाहताय उत्तरार्ध पाहताय या उत्तरार्धामध्ये शेवटचं षटक जे असतं त्याच्या आधीचं षटक इम्पॉर्टंट का म्हटलं जातं कारण की आता 12 इक्वेशन आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा दिल्या विकेट मिळालं तर अंतिम षटकामध्ये दबाव काहीसा वेगळा असेल आणि अनेकदा पाहतोय ना की 4 षटकांची मॅच असेल तर तिसऱ्या षटकामध्ये ह्या स्ट्रॅटेजी प्रत्येक संघाच्या अशा असतात की मग तिथे बॅटिंग करताना जास्त धावा बनवायला बघतात किंवा गोलंदाजीच्या पक्षाकडनं पाहिलं तर गोलंदाजीमध्ये कमीत कमी धावा ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण की अंतिम षटकामध्ये थोडासा दबाव असावा. ऑनसाइडला फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये पण 6 धावा त्याच्यावरती लिहिल्यात आणि चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर षटकाराकरिता. बजरंग बलीचा या मैदानावरती डावखुरा हाताच्या फलंदाजाला बेनिफिट खूप सारे आहेत कारण की मैदानाची व्यूहरचना पाहिली तर ज्या डावखुरा हाताच्या फलंदाजाला ऑनसाइड जी फील ऑन होते ना ती थोडीशी बॉन्डलाईन जी आहे ती आतमध्ये खेचलेली गेली आहे. सो तिथे मोठे फटके येऊ शकतात. तिथे एखादा फलंदाज बरसू शकतो. ऑनसाइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. आता समीकरण जर पाहिलं तर विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बॉल तयार. नऊ धाव्यांची गरज आहे. बघा अजून देखील मॅच बनवू शकते कारण की हे क्रिकेटचं विश्व आहे कारण या क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण अनेकदा पाहिलंय की जेव्हा पण तुम्ही मेहनत घ्याल तुम्हाला त्या मेहनतीचा रिझल्ट नक्कीच मिळेल. हा ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा शॉर्टआर्म पूल केलाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये ज्या विकेटची अपेक्षा होती तो विकेट आता मिळालाय. बजरंग बलीचा आशीर्वाद
अगदी जर बघितलं गेलं ना तर या विश्वातला सर्वात मोठा दान कोणता, तर तो अनेकदा आपण म्हणतो की रक्तदान. आणि आमचं मंडळ अर्थात जय बजरंग स्पोर्ट शेलार मंडळाने टोटल 100 युवकांनी हा रक्तदानाची शिबिर देखील या परिसरामध्ये राबवली गेली आणि त्याच्याच माध्यमातून 67 गरजूंना रक्त आपल्यापर्यंत पोहोचला देखील. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे, म्हणतात ना की रक्तदान सर्वात मोठा दान असतो आणि तो रक्तदान 100 युवकांनी केलाय आणि तो 67 गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं देखील काम केलंय. पुन्हा एकदा ऑन साइडला हा टप्पा सरळ वनभाऊच्या माध्यमातून निघून जातोय, चेंडू सीमारेषा बाहेर. कभी तुम्हारी तो कभी हमारी, हा क्रिकेटचा कश्मकश या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. मध्ये जाऊन जिंकण्याची जिद्द तुमच्यात असेल तर मग तुम्हाला पराभव नाहीये. या विश्वात कुठलीही गोष्ट असू द्या, तुमच्याकडे जिद्द आहे, संघर्ष, मेहनत आहे, चिकाटी आहे, तर तुम्हाला पराभव देखील नाहीये. आणि इथे हेच सांगताना हे दोन्ही संघ त्या पराभवाच्या छायापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतायत, लढतायत, पण अखेर म्हणतात ना की विजय एकाचा होणार. पण अनेकदा उल्लेख केला जातो की जो जिंकणार आहे त्याच्यापेक्षा हरणारा महत्वाचा का असतो, कारण की आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक माणूस जर विचार केला ना तो स्वतःपुरतीच विचार करतोय. पण या क्रिकेटमध्ये एक गोष्ट आपण नक्कीच शिकतोय की पुढे घेऊन जाणं, एखाद्याला पुढे पाठवण्यासाठी आपण कुठेतरी पाठी येत असतो किंवा आपल्याला पराभव जर होत असेल तर आपल्यामुळे कोणतरी पुढे जातोय. ही सर्वात मोठी बाब शिकायला क्रिकेटमधून मिळते आणि तेच इथे पाहायला मिळतं. आता विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. आपण पाहू शकाल सुंदर छायाचित्र टिपले जात आहेत. या स्पर्धेची ज्या पद्धतीने सजावट केली आहे ती सगळी सजावट दाखवली जाते. आमचं पाहू शकाल VIP टाईल्स, नंतर आमचा कॉम्बॉक्स जो आहे जो ज्या पद्धतीने बनवलाय ते दाखवत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना ती अगदी बारकाईने विचार करून ती बनवली गेली आहे. हाफ ट्रॅकर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये बाउन्स पाहिला आणि पंचांचा इशारा इथून हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले समांतर 41 आकड्यावरती. विजयासाठी एका धावेची गरज आहे. चेंडूंचा विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 6 चेंडूमध्ये 1 धाव रोखायची. हलक्या गतीने चेंडूला कट केलाय, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलं आणि त्यानंतर ही विजयाची 1 धाव टीम पॉवर शेलार संघाने मात्र बनवली आहे. हार्ड लक टीम पपू 1199, विश यू ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम पॉवर शेलार. जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, जिथे आपण सन्मानित करूयात मॅन ऑफ द मॅच, अर्थात या मॅचचा हिरो. आणि जर विचार केला तर या मॅच मध्ये सर्वात महत्वाचा भूमिका जी होती ती गोलंदाजाची आणि त्या भूमिकेमध्ये स्लॉगरचं षटक हाताळलं आणि जिथे 3 विकेट मिळवले आणि बॅटिंग करताना धावा देखील 4 बनवल्या. आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच प्रणयला. बरोबर विजयी संघाला ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय हनुमानजी वारगडे साहेबांना मी विनंती करतोय की आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करणार आहोत आणि प्रणयलाही आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करतोय.
आदरणीय हनुमानजी वारगडे साहेब हे आपल्या समवेत जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून आपण ही मॅन ऑफ द मॅचची सुंदर ट्रॉफी जी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली ती आपण सन्मानित करतोय. आणि त्याचबरोबर 500 रुपयाचा कॅश प्राइज जे विजयी संघाला ज्ञानेश्वर दादा भोईर यांच्या माध्यमातून दिलं जाईल ते देखील दिलं गेलंय. धन्यवाद. चला जाऊयात आपण दुसऱ्या मॅच कडे, जिथे मात्र दोन्ही संघ एका बाजूने जर बघितलं गेलं तर टीम चावे स्पोर्ट चावे संघ आपल्याला लढताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर टीम सूर्यानगर. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. दोन्ही संघांना